वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आता मी किती दिवसातनं ब्लॉग करते। आता मी चाललोय खरोशीला आणि आमच्या तयारी झालेल्या आहेत आणि आता मी निघतोय। बाय। आम्ही आलो इकडे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आणि यांचं चाललं। मी कशी दिसते सांगा। मम्मी इकडं बघ, मम्मी कशी दिसते मला सांगा कमेंटमध्ये। मी केलंबा देवीच्या इकडे आलोय, पप्पा गाडी पार्क करायला गेल्यात आणि आता मी जरा पुढे चालले। खूप गर्दी आहे इकडे ही सगळी। आता मी पुढे आले खूप, कारण वरती गर्दी नाही, खाली खूप गर्दी आहे। माझ्या मम्मीला खूप दम लागले। मी पप्पा पार्किंग करायसाठी खाली गेल्यात ना, तर ती वाट बघते कधी येतील। आता आम्ही आलो देवळाजवळ आणि पालखी आहे आणि इकडं देवी तेलीतून प्रकट झालेली ना, म्हणून असं त्याचं सेटअप केलेलं आहे इकडे। रताळी आणि मुळ्या घेतल्या त्या का आईंकडून। पप्पानी पण निवडायला मदत केली, त्यांनी काढून द्यायला त्यातून। तेव्हा आमच्यासोबत बाई आल्या, त्या तुमच्या शेजारच्या काकीच्या आई पण घेतल्या। आम्ही माझ्या मैत्रिणीसाठी असे ब्रेसलेट्स घेतल्यात हे बघा, आणि आता इकडे ताट्या घेतल्या। दुसरीकडे आलोय दुसऱ्या गावात, तर इकडे महालक्ष्मी देवी येते, तिचा दर्शन घ्यायला। इकडे ही देवी आहे, ही देवी तळ्यातून प्रकट झालेली आहे। नक्कीच या चिंचवणमध्ये खूप छान इकडे असं आहे। इकडे मंदिर आहे, नक्कीच तुम्ही इकडे विजिट करा, खूप छान वाटतं फोटो काढायला। हे बघा मी घरी आलो जाता आणि मी कार्तिकनी हा सामान घेतलाय। हे पैजण मम्मीने घेतले आणि हे सगळे ठेवलेत, ब्रेसलेट गळ्यातलं, ते सगळं माझ्या मैत्रिणींना शाळेतले आणलेत मी। हे बघा कसे वाटतात सांगा। हे बघा इथे आहे हा नेकलेस, हा गोल ब्रेसलेट, हे कानातले आणि एक इथे अंगठी। एवढं सगळं सामान आणलंय आम्ही। अजून भाजीपाला पण आणलाय खूप सारा मम्मीला उपवासासाठी नवरात्रीला। मी आता तुम्हाला डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेन नवरात्रीला आपण जाऊ पनवेलला तेव्हा।